54 formulas from just a plus sign. मॅजिक प्लस साइन. ट्रिगोनोमेट्री मध्ये 54 फॉर्म्युले या प्लस साइन पासून डिराइव्ह होतात. हे सगळे 54 फॉर्म्युले रेस्ट ऑफ द मॅथमॅटिक्स मध्ये यूज होतात. कसं जाणून घ्यायचंय? संपूर्ण व्हिडिओ पहा आणि हो, लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या जवळच्या विद्यार्थी मित्रांना नक्की फॉरवर्ड करा. Trigonometric ratios of allied and compound angles. There is one trick by using just a plus sign. फक्त प्लस साइन वरून तुम्ही 54 फॉर्म्युलेस डिराइव्ह करू शकता. येस, 54 फॉर्म्युलेस फ्रॉम जस्ट प्लस साइन. कसं बघूया. एक्स आणि वाय ऍक्सिस काढलेत आणि 4 क्वाड्रंट मध्ये डिवाइड केले. आता क्वाड्रंट मध्ये मी ज्यावेळी डिवाइड करतो त्यावेळी अँग्युलर मेजर कसा असतो डिग्री मध्ये, तर हा जो आहे हा 0 डिग्री धरला जातो. हा 90 डिग्री अँटी क्लॉकवाईज जाताना 0 90, हा 180 डिग्री, हा 270 डिग्री आणि इथे पुन्हा फिरून आलं 360 डिग्री. हे ने एकमेकांना परपेंडिक्युलर आहेत 90. हा परपेंडिक्युलर आहे 90. मग ही लाईन 180 270 360. ओके. आता इथे 4 क्वाड्रंट तयार झाले. क्वाड्रंटला कसं असतं, हे दोन्ही व्हॅल्यूज पॉझिटिव्ह इज फर्स्ट क्वाड्रंट, वाय पॉझिटिव्ह एक्स निगेटिव्ह इज सेकंड क्वाड्रंट, दोन्ही निगेटिव्ह इज थर्ड क्वाड्रंट आणि एक्स पॉझिटिव्ह वाय निगेटिव्ह इज फोर्थ क्वाड्रंट. आता 4 क्वाड्रंट झाले. याच्यासाठी कुठले रेशोज कुठे पॉझिटिव्ह असतात त्याला काही थंब रूल्स आहेत. ते लक्षात कसं ठेवायचं, तर ऑल स्टुडंट टेक कॉफी, ऑल स्टुडंट टेक कॉफी. ऑल मध्ये इथे ऑल रेशोज पॉझिटिव्ह असतात. ऑल म्हणजे कुठले? 6 रेशो आहेत आपल्याकडे. साइन, कॉस, टॅन, सेक, कोसेक, कॉट. सो ऑल रेशोज आर पॉझिटिव्ह इज फर्स्ट क्वाड्रंट. सेकंड मध्ये कोण पॉझिटिव्ह आहे? साइन. आता ऑब्वियस आहे, जर साइन पॉझिटिव्ह असेल तर त्याचा रेसिप्रोकल तो पण पॉझिटिव्ह असणार. साइनचा रेसिप्रोकल कोण आहे? कोसेक. मग इथे कोसेक सुद्धा पॉझिटिव्ह आहे. पण लक्षात ठेवताना ऑल सिल्वर टी कप्स किंवा ऑल स्टुडंट टेक कॉफी कसं येईल? टी म्हणजे टॅन. ऑब्विसली टॅनचा रेसिप्रोकल कोण आहे? कॉट आहे. सी म्हणजे कॉस. कॉसचा रेसिप्रोकल कोण आहे? सेक. आता काय कळालं? फर्स्ट क्वाड्रंट मध्ये सगळे पॉझिटिव्ह, सेकंड मध्ये साइन कोसेक, थर्ड मध्ये टॅन आणि कॉट, फोर्थ मध्ये कॉस आणि सेक. हे झालं. आता हेच मी रेडियन मध्ये लिहितो. हे कशात लिहिलं? डिग्री मध्ये. रेडियन मेजरला काय येतो? 0 रेडियन, हा π/2 रेडियन, हा पाय रेडियन आणि हा 3π/2 रेडियन आणि पुन्हा फिरून इथे आला 2π रेडियन. बाकी फर्स्ट क्वाड्रंट, सेकंड क्वाड्रंट, थर्ड, फोर्थ, ऑल सिल्वर टी कप्स, वो सब कुछ सेम. ओके. आता व्हॅल्यूज ज्या आहेत त्या चेंज कधी होतात आणि चेंज कधी होत नाहीत. म्हणजे काय? तर जे रेशोज आहेत ते कुठे चेंज होतात? तर इथं चेंज होतात या पॉइंटला. म्हणजे π/2 किंवा 90 तिथे चेंज होतात, इथे चेंज होतात. हॉरिझॉन्टल ऍक्सिसला चेंज होत नाही, इथे सुद्धा चेंज होत नाही. थोडक्यात लक्षात कसं ठेवायचं? एक्स ऍक्सिस हॉरिझॉन्टल, नो चेंज, चेंज, नो चेंज, चेंज. इट्स व्हेरी इझी. चेंज झाला. बाकी फर्स्ट क्वाड्रंट सेम, बाकी सब कुछ सेम. आता आणि एक गोष्ट काय, अँटी क्लॉकवाईज. बघा, अँटी क्लॉकवाईज घड्याळाच्या विरुद्ध दिशेने ज्यावेळी आपण जातो त्यावेळी क्वांटिटीज पॉझिटिव्ह होतात. कसं काय? आपण काळाच्या मागे चाललो. घड्याळाच्या विरुद्ध दिशेने म्हणजे पॉझिटिव्ह, क्लॉकवाईज गेलो तर निगेटिव्ह. आपलं आयुष्य संपत चाललंय क्लॉकवाईज.
संपत चाललंय, वय वाढत आहे पण आयुष्य फिक्स आहे, ते संपत चाललंय, कमी कमी निगेटिव्ह आहे. माय वय वाढणं खरं तर निगेटिव्ह आहे. तसं क्लॉकवाईज निगेटिव्ह, मग कुठेही जावा हे बघा, क्लॉकवाईज निगेटिव्ह, क्लॉकवाईज निगेटिव्ह, क्लॉकवाईज निगेटिव्ह, अँटी क्लॉकवाईज या पॉझिटिव्ह, अँटी क्लॉकवाईज या पॉझिटिव्ह, अँटी क्लॉकवाईज या पॉझिटिव्ह. मग हे कसं करायचं? हे सगळे जे आपण जे काही पाहिलं हे सगळं एकाच प्लस साईन मध्ये बसवूया, म्हणजे तुम्हाला त्याची अॅनॉलॉजी लक्षात येईल. सगळे एका प्लस साईन मध्ये बसवूया. कसे बघा, हा 0 डिग्री, 90 डिग्री, 180 डिग्री आणि 270 डिग्री, फायनली 360 डिग्री. ओके, हे झाले डिग्री. आता रेडियन मध्ये या, 0 रेडियन, π/2 रेडियन, पाय रेडियन, 3π/2 रेडियन आणि 2π रेडियन. ओके, आता क्वाड्रंट मध्ये या, फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, 4 क्वाड्रंट झाले. इथे कोण पॉझिटिव्ह? ऑल, सिल्वर, टी, कप्स, ऑल साइन टॅन कॉस पॉझिटिव्ह. आता एकच जण राहिला, कोण? तर क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज. क्लॉकवाईज म्हणजे निगेटिव्ह, क्लॉकवाईज इज निगेटिव्ह, अँटी क्लॉकवाईज पॉझिटिव्ह, क्लॉकवाईज निगेटिव्ह, अँटी क्लॉकवाईज पॉझिटिव्ह, क्लॉकवाईज निगेटिव्ह, अँटी क्लॉकवाईज पॉझिटिव्ह, क्लॉकवाईज निगेटिव्ह, अँटी क्लॉकवाईज पॉझिटिव्ह. आता याचा वापर करून आपल्याला 54 फॉर्म्युलाज डिराईव्ह करता येतात. कसे काय? तर फॉर एक्झाम्पल आता इथे आपण या लाईनवर या, इथे घेतलं तर काय, साइन ऑफ 90 मायनस थिटा, साइन ऑफ 90 मायनस थिटा, 90 इथे आला. मग याला रेशो चेंज होणार की नाही? तर इथे आपली एक क्वांटिटी चेंज, चेंज, इथे नो चेंज, नो चेंज. बघा, 90 मायनस थिटा, मायनस म्हणजे क्लॉकवाईज, 90 मायनस थिटा म्हणजे तुम्ही पहिल्या क्वाड्रंट मध्ये आला. मग रेशो चेंज होणार का? तर हो. मग एकदम सिंपल मेकॅनिझम आहे त्याचा. जर रेशो चेंज होणार आहे तर तो कसा होतो तो समजून घ्या. 90 मायनस थिटा, क्वाड्रंट आला फर्स्ट, फर्स्ट क्वाड्रंट मध्ये सगळे पॉझिटिव्ह, सगळे पॉझिटिव्ह. साइन ऑफ 90 मायनस थिटा, π/2 चेंज, मायनस थिटा, क्वाड्रंट फर्स्ट, ऑल पॉझिटिव्ह येणार पण रेशो चेंज होणार. चेंज कसा होतो? साइनचा कॉस होतो, कॉसचा साइन, टॅनचा कॉट, कॉटचा टॅन, सेकचा कोसेक, कोसेकचा सेक. संपलं. आता लक्षात काय ठेवायचंय पुन्हा? आता हे बघा, π/2 प्लस थिटा, π/2 म्हणजे इथे चेंज की नो चेंज? चेंज. प्लस थिटा, क्वाड्रंट कुठला? प्लस थिटा, क्वाड्रंट सेकंड. सेकंड मध्ये पॉझिटिव्ह कोण? सेकंड मध्ये पॉझिटिव्ह साइन आणि कोसेक, साइन आणि कोसेक पॉझिटिव्ह, बाकी सब निगेटिव्ह. रेशो चेंज होणार का? हो. साइनचा कॉस, कॉसचा साइन, टॅनचा कॉट, कॉटचा टॅन, सेकचा कोसेक, कोसेकचा सेक. पाय मायनस थिटा, पाय, पाय म्हणजे इथे आलो बघा आपण, इथे आलो पाय, एक्स ऍक्सिस. रेशो चेंज होणार का? नाही. नो चेंज, नो चेंज. क्वाड्रंट पाय मायनस थिटा, मायनस थिटा म्हणजे, मायनस थिटा म्हणजे अँटी क्लॉकवाईज गेलो बघा, सॉरी क्लॉकवाईज गेलो. मग क्लॉकवाईजला क्वाड्रंट कुठला आला? 2 आला. सेकंड मध्ये साइन पॉझिटिव्ह म्हणजे परत साइन आणि कोसेक पॉझिटिव्ह. रेशो चेंज होणार का? नाही. साइनचा साइन, कॉसचा कॉस, टॅनचा टॅन, कॉटचा कॉट, सेकचा सेक, कोसेकचा कोसेक. पण पॉझिटिव्ह कोण?
साइन आणि कोसेक. ओके. आता याच्या पुढे गेलो आपण. पाय प्लस थिटा. बघा, पाय प्लस थिटा. प्लस थिटा म्हणजे थर्ड क्वाड्रंट. थर्ड मध्ये टॅन पॉझिटिव्ह. टॅनचा रेसिप्रोकल कोण? कॉट. मग टॅन आणि कॉट पॉझिटिव्ह, रेशो चेंज होणार नाही, सब कुछ वैसे रहेंगे. आता याच्याकडे लक्ष द्यावं. 3π/2. ओके. 3π/2 मायनस थिटा, क्वाड्रंट आला थर्ड, आणि 3π/2 म्हणजे रेशो चेंज होणार. चेंज काय होतो? सोपं आहे ना. साईनचा कॉस, कॉसचा साईन, टॅनचा कॉट, कॉटचा टॅन, सेकचा कोसेक, कोसेकचा सेक, संपलं. पण थर्ड क्वाड्रंट मध्ये पॉझिटिव्ह कोण? टॅन आणि कॉट. चिन्ह ह्याच्यावरून ठरवायचं, उत्तरावरून नाही. साईन ह्याच्यावरून ठरवायचं. टॅन पॉझिटिव्ह म्हणून प्लस लिहायचा, मग जो काही चेंज होईल तो तिथे येईल. कॉट पॉझिटिव्ह म्हणून प्लस लिहायचा, मग जो चेंज होईल तो तिथे येईल. हे बाकी 1 2 3 4 निगेटिव्ह. ओके. आता असंच तुम्ही 3π/2 प्लस थिटा. बघा, 3π/2 प्लस थिटा, 3π/2 प्लस थिटा, अँटी क्लॉकवाईज आपण चाललो. क्वाड्रंट आला फोर्थ. क्वाड्रंट काय आला? फोर्थ. फोर्थ क्वाड्रंट मध्ये ऑल सिल्वर टी कप्स, सी, कॉस पॉझिटिव्ह. मग कॉसचा रेसिप्रोकल सेक, सेक पॉझिटिव्ह. मग कॉस आणि सेक दोन्ही पॉझिटिव्ह, कॉस सेक पॉझिटिव्ह, बाकी सब निगेटिव्ह, और रेशो चेंज होएगा. होणार ना रेशो चेंज? का? वाय ऍक्सिस वर आला ना. इथं आणि इथं रेशो चेंज होतो. असं असेल तर इथं होत नाही. सिंपल. आता 2π मायनस थिटा. हे बघा, 2π अडवाय ना ऍक्सिस, नाही होणार रेशो चेंज. 2π मायनस थिटा इज फोर्थ क्वाड्रंट. बॉस पॉझिटिव्ह कोण? कॉस सेक, बाकी सब निगेटिव्ह, रेशो चेंज होणार नाही. 2π प्लस थिटा, रेशो नाही चेंज होणार. एक्स ऍक्सिस वर आहे 2π प्लस अँटी क्लॉकवाईज. फर्स्ट क्वाड्रंट सब पॉझिटिव्ह, सगळे पॉझिटिव्ह. आणि आता 2π म्हणजे 0 आहे. 2π म्हणजे 0 आहे. हे जे 6 फॉर्म्युले आहेत हे वाईडली यूज होतात. त्यातले हे 2 जे पहिले आहेत हे खूपच वेळा वापरले जातात, खूप वेळा. हे 2 0 मायनस थिटा म्हणजे क्वाड्रंट आला फोर्थ मध्ये पॉझिटिव्ह कोण? कॉस म्हणजे सेक, कॉस आणि सेक, बाकी निगेटिव्ह. साइन ऑफ 0 मायनस थिटा, 0 मायनस थिटा इज मायनस थिटा, साइन ऑफ मायनस थिटा इज मायनस साइन थिटा, कॉस ऑफ मायनस थिटा इज प्लस कॉस थिटा, बाकी सगळे टॅन ऑफ मायनस थिटा मायनस टॅन थिटा, कॉट ऑफ मायनस थिटा मायनस कॉट थिटा, सेक ऑफ मायनस थिटा प्लस सेक थिटा, बाकी मायनस. ओके. बघा, फक्त प्लस साइन पासून आपण 54 फॉर्म्युलेज डिराइव्ह केले. कसे? बघा, हे साहित्रिक 18 आणि 3 वेळा 54. प्लस साइन पासून 54 फॉर्म्युले डिराइव्ह करायला शिकलात? आवडलंय ना नक्की? हा. मग जर आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, आपल्या जवळच्या विद्यार्थी मित्रांना फॉरवर्ड करा. आणि हो, आणखी अशा कुठल्या ट्रिक्स तुम्हाला माझ्याकडून शिकायला आवडतील ते कमेंट मध्ये नक्की कळवा.